नमस्कार, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आणि मंडळी, मस्तपैकी असा उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन सुद्धा चालू आहे। तरीच आपण आज आंब्याची रेसिपी बनवणार आहोत। म्हणजे आपण आज जी बाहेर मँगो मस्तानी खातो ती आज घरी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत। शिवाय आपल्या मुलांना सुट्टी सुद्धा पडलेली आहे, तर मुलं सुद्धा आवडीने खातील म्हणून मी आज रेसिपी बनवत आहे। तर मी ते कशी बनवते ते तुम्हाला हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे। तर मग चला आपण आता सुरुवात करून घेऊया। तर सगळ्यात आधी इकडे मी हा हापूस आंबा घेतलेला आहे। हा धुवून घेतलेला आहे, थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवला होता म्हणजे ह्याच्यातली जी गरमी असते ती निघून जाण्यासाठी, आणि तो आपल्याला बाधणार सुद्धा नाही गरमीमध्ये। तर आता आपण हा कापून घेणार आहोत आणि ह्याचे आपल्याला फोडी करून घ्यायचे, ते आपल्याला वापरायचे आहे। तर सगळ्यात आधी मी हा व्यवस्थित कापून घेते। सगळ्यात आपण असं कापून घेऊया व्यवस्थित। सगळ्यात आधी आपण नाही बघा छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत, आणि आता आपण हे वेगवेगळं करून घेऊ, म्हणजे कापून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये पटकन असं वाटता येईल। आपण कशाही पद्धतीमध्ये पूर्ण साल सुद्धा काढून करू शकतो किंवा अशा फोडीनुसार सुद्धा आपण आंबा कापू शकतो। तर मी ह्या अशा पद्धतीमध्ये कापून घेते। असं आपण व्यवस्थित काढून घेऊया जेणेकरून आपल्या आंब्याचा कोणताही भाग वेस्ट जाणार नाही, सगळं आपल्याला तो वापरून घ्यायचा आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपण काप करून ठेवलेले मँगोचे स्लाइस आहेत किंवा मँगो कट करून ठेवलेला आहे ना, ते मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहे सगळ्यात आधी। तर मी हे सगळे टाकून घेते। सोबतच आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। आंब्याला गोडसपणा असतोच, पण आपण त्यात दूध सुद्धा वापरणार आहे म्हणून मी साखर टाकते। इथे मी 2 ते 2.5 चमचे साखर टाकलेली आहे। शिवाय आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि छान असं आपण हे स्मूथ असं बारीक करून घेऊया। तर आपण आहे ना मस्तपैकी असा हा आंब्याचा बघा पल्प छान असं बनवून घेतलेला आहे। हे बघा असं पातळ असं झालेलं आहे। आता आपण आपली जी मँगो मस्तानी आहे तिला बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। तर मंडळी, आता आपण हे जे काप केलेले आहे ते आपल्या आता ग्लासमध्ये टाकून घेणार आहे।
आता हा जो व्हॅनिला आईस्क्रीम आहे तो आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आणि जो आपण मँगोचा पल्प बनवलेला आहे तो सुद्धा आपण याच्यात टाकून घेऊया. छानपैकी आपण असे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. आणि इकडे आपली मस्त अशी मँगो मस्तनी तयार झालेली आहे मंडळी. तर मंडळी इकडे आपली छान अशी मँगो मस्तनी घरच्या घरी तयार झालेली आहे. दिसायला अगदी खूप छान दिसते. तर आता आपण टेस्ट करून बघूया आपली मस्तानी कशी झालेली आहे. तर इकडे बघा आपल्या मस्तानीला छान असं फ्लेवर सुद्धा बघा ऑरेंज आणि आपलं आईस्क्रीम आणि वरती आपण जे मँगोचं पल्प आहे छान असं दिसतंय. तर आता आपण ते मिक्स करून घेऊया. तर मी आता पहिला सगळ्यात आधी ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. आणि बघा ते मिक्स करून झाल्यानंतर मी ती थोडीशी खाऊन बघते. आणि खूप छान झालेले आहे मंडळी. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आपल्या मुलांना ही मँगो मस्तानी नक्की बनवून द्या. आणि तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि सुदृढ राहा.